नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर आपल्या श्रद्धाज लाईफस्टाईलमध्ये आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत, साधी, सोपी आणि पौष्टिक. तर चला सुरू करूयात. पालकची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ मात्र पूर्ण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आपल्या छान छान रेसिपी येत राहतात, साध्या सोप्या, घरच्या, व्यवस्थित, ज्या साहित्यात आपण बनवू शकतो अशा आपल्या रेसिपी असतात. आणि मुलांना खास करून आपण पौष्टिक काय खाऊ घालू शकतो अशा आपल्या रेसिपी असतात. तर इथे मी पालक आणि मुगाची डाळ एकत्र शिजवून घेतली होती आणि जास्त शिजवायची नाही मुगाची डाळ, नाहीतर चिकट होते. तर इथे बघू शकता मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्यामध्ये आपल्याला तेल प्रमाणानुसार आपण जसं खातो तसं तेल टाकून घ्यायचं. तर इथे तेल तापलेलं आहे आणि आता आपण जिरे आणि थोडीशी मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आहे आपल्याला. आणि कसं असतं, मुलांना थोडंसं चविष्ट भाज्या दिल्या ना की ते खातात. मग साध्या जरी बनवल्या तरी आपण त्यात प्रेमाने बनवतो, त्यामुळे ते पूर्ण प्रेम आपलं त्यामध्ये उतरलेलं असतं. तर भाजी खूपच छान होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली होती. तर इथे मी आता जिरे आणि मोहरी छान तडतडून घेते आणि छान आवाज आल्यानंतरच मग आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी लसूण असा मोठा मोठा चेचून घेतला होता. तर असं मस्त परतून घ्यायचं. आता थोडंसं कलर येऊ द्यायचं त्याला. साधं सोपं आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, म्हणजे तुम्हाला अशी छान रेसिपी पाहता येतील. तर आता इथे आपल्या प्रमाणानुसार तिखट टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. जास्त तिखट उठू नये म्हणून आपण एक पळी अगोदर पालकचं त्यामध्ये थोडंसं मिश्रण मिक्स करून थोडंसं हलवून घेऊ शकतो. एकदम जास्त टाकलात ना तर अंगावरती उडायची भीती असते. तर असं थोडंसं टाकून घ्यायचं आणि मग हलवून मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा, मस्त छान आणि साधी सोपी इतकी छान लागते. हेच तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीही टाकू शकता शिजते वेळेस. जेव्हा पालक आणि मुगाची डाळ तुम्ही एकत्र शिजवता त्यावेळेस तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता. तर हे पहा, 2 प्रकारचे पालकचे वरण करता येतात. तर आपण तेही नंतर पाहूयात रेसिपी. तुम्हाला कोणती रेसिपी अजून बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे पहा, आता इथे बघू शकता छान असं आता मी थोडंसं पाणी टाकून घेते या प्रमाणानुसार. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे. असं मीडियम असं वरण करायचं आपल्याला, जे की सगळ्यांना आवडेल आणि नक्की खातील सगळे. कंटाळा नाही करणार हे भाजी खाते वेळेस आणि सगळे म्हणतील की खूप छान झाली आहे, साधी सोपी आहे, पण सगळे आवडीने नक्की खातील. तर आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर बघू शकता खूप मस्त असं पटकन झाली की नाही रेसिपी. तर हे असं छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी उकळी फुटू द्यायची त्याला आणि मग आपण गॅस बंद करून घ्यायचा. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मात्र आणि आपले व्हिडिओ बघत राहा. बघू शकता किती छान असं मस्त वरण दिसतंय. तर थँक्यू आपल्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.